रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं डिजिटल लायब्ररी या यूट्यूब चॅनेलवरती. आज आपण पाहणार आहे शिवाजी मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचा 4था भाग. यात आपण पाहणार आहे व्यवस्थापनाची 14 रत्ने. यातील रत्न क्रमांक 11 इक्विटी समानता, नंबर 12 स्टॅबिलिटी ऑफ टेनर कामाची हमी, नंबर 13 इनिशिएटिव्ह नवीन गोष्टींचा पुढाकार, नंबर 14 इस्पाराईट डी कॉर्प्स सहकाऱ्यांना प्रेरणा. या व्यवस्थापन रत्नांचा शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात कसा यशस्वीपणे उपयोग केला आणि आपल्या स्वराज्याची निर्मिती केली हेही आपण पाहणार आहेत. आणि जसे शिवाजी महाराजांनी, चला सुरुवात करूया आजच्या 4थ्या भागाला. सुरुवात करण्याआधी हे चॅनेल या पुस्तकावर कोणतेही हक्क किंवा अधिकार सांगत नाही. या पुस्तकाचे अधिकार आणि हक्क हे लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे राखून आहेत. व्यवस्थापनाचे रत्न क्रमांक 11 इक्विटी समता. इक्विटी हे व्यवस्थापन जगतातील एक महत्त्वाचे सूत्र किंवा तत्त्व मानले जाते. समता म्हणजे काय, तर सर्वांना समानतेची वागणूक दिली गेली पाहिजे. संस्थेत, संघटनेत कोणालाही विशिष्ट किंवा कोणालाही दुय्यम दर्जाची वागणूक विनाकारण दिली जाऊ नये. संस्थेत जी काही पदोन्नती किंवा बदली केली जाईल ती पूर्णपणे कर्मचाऱ्याच्या कामामुळे असली पाहिजे. चांगले काम असेल तर पदोन्नती देताना हयगय होता कामा नये, आणि जर कोणी चांगले काम करत नसेल तर त्याची बदली करतानाही कोणाची ढवळाढवळ होता कामा नये. काम करणाऱ्याला प्रमोशनाच्या रूपाने बक्षीस आणि काम चुकारला बढतर्फी किंवा बदलीच्या रूपाने शिक्षा दिली गेली पाहिजे. यालाच म्हणतात समतेचे तत्व. आप पर अजादुजा असा भाग नाही. यात जात पात, धर्म, भाषा, प्रांत यांचा तर संबंधच लागत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन पाहता समानता हे तत्व महाराज किती कटाक्षाने पाळीत होते ते लक्षात येते. उदाहरणार्थ, महाराजांनी कधीच आपल्या नातेवाईकांना वशिला लावून स्वराज्यात एकाही पदावर घेतलं नाही आणि ज्याची योग्यता आहे त्याला डावललेलंही नाही. अष्टप्रधान मंडळात एकही बसले नाही आणि स्वराज्याचा राज्यकारभार करताना किल्लेदार, हवालदार पासून सुभेदारापर्यंतच्या सगळ्या नेमणुका जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत हे मुद्दे न लक्षात घेता नियुक्त्या केलेल्या आहेत आणि सर्वांचे प्रमोशन, बदली हे मेरिटप्रमाणे केलेले दिसते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा रथ चालवताना ब्राह्मण, कायस्थ, मराठे, आदिवासी, दलित, वनवासी अशा सर्व जातीच्या लोकांना समान न्याय दिला. म्हणूनच त्या काळी जेव्हा प्रस्थापित मंडळी दलित समाजाला गावाबाहेर ठेवत होती तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना घरात घेतलं. मदारी मेहतर भंगी होता तरी तो सावलीप्रमाणे महाराजांसोबत होता. 150 किल्ले दलित समाजाच्या ताब्यात होते. अनेक गावांची पाटीलकी मुसलमान, दलित, आदिवासींकडे होती. बहिर्जी सारखा रामोशी समाजातला बुद्धिमान पोरगा स्वराज्याचा गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता. नाभिक समाजातील जीवा महाले अंगरक्षक होता. मुस्लिम समाजातील मुल्ला काजी हैदर न्यायाधीश होता आणि गंगाराम सारखा गुजराती माणूस 10,000 मनसबदार होता. तर येसुबाई सारखी 17 वर्षाची तरुण मुलगी स्वराज्याची कुल मुख्तियार होती. ज्या काळात महिलांना राजकारणात येणे दुरपास्त होते त्या काळी महाराजांनी महिलांना राजकारणात, प्रशासनात आणले. हे स्त्री पुरुष समानतेच्या नुसत्या बाजार गप्पा मारणाऱ्यांनी नीट लक्षात घ्यावं, म्हणजे कळेल की महाराज त्यांच्या व्यवस्थापनात समतेचं तत्व अंमलात आणायला, राज्यकारभार करताना कसलंही भेदभाव स्त्री पुरुष, उच्च नीच, जातपात, धर्म, भाषा यावरून करत नव्हते आणि काम चुकाराला मात्र कधीच सोडत नव्हते. महाराजांचे एक पत्र अत्यंत प्रसिद्ध आहे ज्यात महाराजांनी जिवाजी विनायक या ब्राह्मण अधिकाऱ्याला ब्राह्मण म्हणून कोण मुलायजा करू पाहतो या शब्दात करमरीत मेमो पाठवला होता. आपण ब्राह्मण असल्यामुळे महाराज आपणाला शिक्षा करणार नाहीत हा त्याचा गैरसमज खोडून टाकणारे महाराजांचे समतेचे तत्व पाळताना दिसतात. तसेच शिक्षा करताना कोणी नातेवाईक, मित्र आहे म्हणून मोकळेही सोडलेले नाही. सोमाजी गायकवाड नावाच्या सोयऱ्याचे 2 डोळे काढण्याचा आदेश देणे आणि खंडोजी खोपड्यांबद्दल कान्होजी जेधींनी रदबदली केलेली असतानाही हातपाय कलम करणे, गावातील एका गरीब मुलीचा विनयभंग केला म्हणून प्रस्थापित समजल्या जाणाऱ्या पाटलाचेही हातकलम करणे ही शिवाजी महाराजांच्या जीवनातील समता या तत्वाचं ज्वलंत उदाहरण आहे. निरपेक्ष, वशिलारहित प्रशासन आणि व्यवस्थापन जगाच्या पाठीवर कोणी केले असेल तर ते 100% महाराजांनीच, कारण ते रयतेचे राजे होते, समतेच्या तत्वाचे पोशिंदे होते. किंग ऑफ कॉमन मॅन सो द किंग ऑफ इक्विटी. स्थापनाचे रत्न क्रमांक 12 स्टॅबिलिटी ऑफ टेनर कामाची हमी. म्हणजे काय, तर लोकांना कामावर ठेवताना रोजगाराची हमी देणे. एखाद्यानं तात्पुरतं बेसिसवर किती दिवस काम करावं,
तात्पुरते काम करणाऱ्याचा कल टंकळमंगळ माणसाचा असू शकतो आणि चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम असुरक्षित ठेवणं हे वाईट मालकाचे लक्षण असतं. त्यामुळे चांगल्या माणसांना, कर्तबगार माणसांना लवकरात लवकर परमनंट कायम केलं गेलं पाहिजे. एखाद्या माणसाला नवीन काम देताना त्याला प्रशिक्षण वगैरे देण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. नाहीतर त्याच्याकडून कामाची अपेक्षा करायची आणि त्याला प्रशिक्षण न देता चांगल्या निकालाची अपेक्षा करायची. हे कसे शक्य आहे? थोडक्यात काय तर चांगली माणसे सोडून जाऊ नयेत याची काळजी घेणं आणि दुसऱ्या भाषेत सांगायचे तर कामचुकार माणसे कायम करायची नाहीत. टंगळमंगळ काम करणाऱ्याला आगळपगळ नारळ देऊन मोकळे केलेलेच बरे. शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य एवढं मोठं होतं की त्यांनी कोणाला कामावरून काढावं लागण्याची पाळी आल्याचं उदाहरण शोधावं लागतं. चांगलं काम करणाऱ्यांची महाराज काही मिनिटात पारख करून त्या हुन्नरबाज माणसाला लगेच नोकरी आणि काम पाहून लगेच कायम करून करीत असत. कामचुकार माणूस एकतर महाराजांकडे नोकरीला येतच नसे आणि आला तरी तो महाराजांच्या नजरेतून सुटत नसे. त्यामुळे चांगलं काम करणाऱ्यांना स्वराज्यात कधीच अंतर दिलं गेलं नाही. मध्ययुगीन काळात रोजगाराची पद्धत पाहिली तर आपल्याला कामाची हमी या तत्वाचे महत्त्व कळते. 16व्या शतकात लोकांना नेहमी तात्पुरते किंवा हंगामी काम मिळे. म्हणजे काय तर एखाद्या राजाने मोहीम काढली तर त्यावेळी वेगवेगळ्या कामांसाठी लोकांना रोजगारासाठी रोजमर्रा पद्धतीने डेली वेजेसवर ठेवले जाई. मोहीम संपली की काम संपलं. रोजगार संपला की कितीही चांगले काम केले तरी त्याची सरफराजी नाही. ही कायम नोकरी नाही, कारण सगळा भाडोत्रीचा कारभार. कंत्राटी पद्धतीने लोकांना सगळे राजे रजवाडे कामाला ठेवत असताना महाराज मात्र लोकांना कायम नोकरी, वेतनाची हमी देतात. पहा किती दूरदर्शीपणा असणारे महाराजांचे नेतृत्व या देशाला मिळाले. रोजगाराची हमी देणारा जगातील पहिला राजा कोण असेल तर ते आपले शिवाजी महाराज आहेत. हे आपण गर्वाने जगाला सांगितले पाहिजे. महाराजांचे कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे धोरण पाहून 700 पठाण आदिलशहाची कंत्राटी नोकरी सोडून 1657लाच स्वराज्यात दाखल झाली. कारण एकच, स्टॅबिलिटी ऑफ टेनर, नोकरीची हमी. महाराजांचे वय फक्त 27, म्हणजे रोजगाराची हमी देणारे महाराज हे जगातील सर्वात तरुण व्यवस्थापक होते. महाराजांचे हे धोरण पाहून 400 पोर्तुगीज, अनेक इंग्रज, फ्रेंच, डच महाराजांच्या पदरी नोकरीला आले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोगलांसारख्या बहुराष्ट्रीय कंपनीचे 4000 घोडेस्वार 1673मध्येच मोगलांची चाकरी सोडून महाराजांच्या पदरी कामाला आले. छत्रसाल बुंदेलासारखा उत्तरेतून, गंगाराम गुजरातीसारखा गुजरातमधून, कवी कलश परमानंदसारखा तत्त्वज्ञानी साहित्यिक उत्तर प्रदेशमधून, शिवाप्पा नाईक कर्नाटकातून महाराजांच्या पदरीला नोकरीला आला. महाराजांच्या व्यवस्थापन तत्व, नोकरीची हमी या तत्वावर या सगळ्यांचा किती मोठा विश्वास असेल याची जाणीव आपणाला होईल. आणि म्हणूनच जगातील जवळपास 13 राष्ट्रातील लोक महाराजांनी स्वराज्यात कामाला ठेवले. त्यात इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, भिल्ल, लमाण, गौंड, तेलुगू, कन्नडी, तमिळी, उत्तेरी, बुंदेली, गुजराती, राजस्थानी लोक होते. आणि आपण मात्र फक्त महाराष्ट्र आणि मराठी एवढ्याच मर्यादित आहोत. कारण आपण छोटी लोक, छोटी दृष्टिकोनाने बाळगणारी सामान्य माणसे आहेत. महाराज युग निर्माते होते, मॅनेजमेंटचे गुरु आणि भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे जनक होते. महाराजांच्या या धोरणामुळेच स्वराज्यात फक्त एंट्री होती, एक्झिट नव्हती. ओन्ली इनकमिंग, नॉट आउटगोईंग. आणि महाराजांच्या या धोरणाचा परिणाम असा झाला की स्वराज्य दिवसेंदिवस वाढत गेले. तेही अशा प्रतिकूल परिस्थितीतून की 5 प्रस्थापित शाह्यांना पालथं घालीत 800 वर्षाची मोगल सत्ता मोडीत काढीत स्वराज्य जन्माला आलं, वाढलं आणि टिकलं देखील. एकदा महाराजांकडे आलेला माणूस, स्वराज्यात नोकरीला आलेला माणूस कधी परत बाहेर पडला नाही. महाराजांना सोडून कधीच कोणी गेले नाही. अगदी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही महाराजांचं व्यवस्थापन क्षेत्रातील यश जगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखं आहे. व्यवस्थापनाचे 13वे रत्न, इनिशिएटिव्ह, पुढाकार. व्यवस्थापनाच्या या तत्वाचा अर्थ आहे वरिष्ठांनी आपला अहंगड बाजूला ठेवून आपल्या कनिष्ठांना नवीन कल्पना पुढे करण्यासाठी प्रोत्साहन देणे. मला सगळं काही कळतं आणि बाकीच्यांना काहीच कळत नाही, ही भूमिका यशस्वी लोक घेत नसतात. आपल्याला बरेच काही कळत असेल तर आपल्या सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांनाही थोडंफार कळतं
असं हे शहाण्या लोकांना वाटतं. आपल्याला जगात यशस्वी व्हायचे असेल, कंपनीला पुढे न्यायचे असेल तर एकच पर्याय असतो आणि तो म्हणजे नवीन नवीन संकल्पना आपण अस्तित्वात आणली पाहिजे. त्यामुळे विकासाचा वेग वाढतो, नवीन तंत्रज्ञान, नवीन पद्धती जन्माला येतात. याच इनिशिएटिव्ह व्यवस्थापन तत्वामुळे. जुनं ते सोनं हे तत्व इथे नसून जुनं ते भंगार आणि नवीन ते अंगार असं असतं पहा. बैलगाडी आणि विमान, जुना मोठा टेलिफोन आणि नवीन हातात घेऊन डोंगरावर, समुद्रात कुठेही सोबत असणारा मोबाईल. जग हे नेहमी नवीन नवीन गोष्टींना डोक्यावर घेत असतं. म्हणून नवीन नवीन कल्पना डोक्यात येणं गरजेचं असतं. मग ती कल्पना सहकाऱ्यांच्या किंवा कनिष्ठांच्या डोक्यातून आली तर बिघडलं कुठे? हेच व्यवस्थापनाचं मूळ तत्व. चांगली कल्पना कुठूनही येऊ, कुणाकडूनही येऊ, कधीही कशीही येऊ, आपण ती स्वीकारायची जर आपला दृष्टिकोन प्रगतशील असेल तर. आणि हा प्रगतशील दृष्टिकोन ठेवणं म्हणजेच पुढाकार घेण्याची संधी देणं. महाराजांचं स्वराज्य का निर्माण झालं याचं उत्तरच या तत्वात आहे. इनिशिएटिव्ह घेणं म्हणजे आपण स्वतःचं अस्तित्व, राज्य निर्माण करू शकतो असं 300 वर्ष जिथे लोकांना स्वप्नातही पाहता येत नव्हतं ते महाराजांनी अस्तित्वात आणलं. म्हणजे नवीन विचार संकल्पना मांडली आणि अंमलात आणली. सह्याद्रीच्या ज्या डोंगररांगा दळणवळणासाठी अतिदुर्गम आणि व्यापार यासाठी प्रतिकूल म्हणून सर्वच राजांनी दुर्लक्षित, उपेक्षित ठेवल्या, त्याच महाराजांनी इनिशिएटिव्ह घेऊन या दुर्गम रांगा कशा दुर्मिळ असतात ते जगाला दाखवून दिले. निर्जन सह्याद्रीला किल्ले बांधून शेले पागोटे चढवले आणि मग चालते बोलते नंदनवन निर्माण केले. स्वराज्य हे नाव ही इनिशिएटिव्ह प्रकारात मोडते. तेच आपल्याला स्वराज्यासाठी महाराजांनी निवडलं. 100 वर्ष या देशात कोणत्याही भारतीय सत्ताधीशाला आरमार बांधण्याची अक्कल सुचली नाही. 27 वर्षाच्या महाराजांनी या देशातील पहिले आरमार बांधून इनिशिएटिव्ह हे व्यवस्थापन शास्त्रातील तत्व किती महत्त्वाचे असते ते दाखवून दिले. हिंदू धर्मातील काही चुकीच्या विचारांमुळे इथल्या लोकांना समुद्र पर्यटनाला बंदी असताना महाराजांनी समुद्राला पालन घातले. फक्त आरमार बनवून सैनिकांना त्यात बसवलं नाही तर स्वतः कारवारपर्यंत 1665ला जहाजात बसून मोहीम केली आणि पुढे तर युरोप, आशियातील देशांबरोबर व्यापार करण्यासाठीही व्यापारी गलबत ट्रेडिंग शिप्स बांधली, म्हणजे शिपिंग कंपनी काढली. इराक, बसरा, मस्कत, युरोप आदी देशांपर्यंत महाराजांचा व्यापार सुरू झालं. स्वराज्य निर्माण झालं, वाढलं आणि टिकलं ते याच पुढाकार घेण्याच्या प्रवृत्तीने. याच इनिशिएटिव्ह घटकामुळे महाराजांनी स्वतःला आवश्यक असणारी नवीन हत्यारे, पट्टा आणि विटा बनवून घेतला. त्यामुळेच महाराज स्वतः न टाकता सतत 7 तास विशालगडाचा वेढा फोडण्यासाठी लढू शकले. तर विटा या हत्यारामुळे 300 मावळे 8 तास 5000 शत्रूंना रोखून गोडकिंड लढवू शकले. महाराजांनी स्वराज्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसावी म्हणून स्वतःची 72 प्रकारची नाणी पाडली. एका राजाने एका राज्यासाठी एवढी नाणी पाडणे हे देखील जगाला आश्चर्य करायला लावणारी गोष्ट महाराजांनी केली. आणि ती व्यवस्थापन शास्त्रातील इनिशिएटिव्ह या तत्वाचं विकास कामात काय महत्त्व असतं ते जगाला पटवून देण्यासाठीच. महाराजांनी असा नवनवीन गोष्टी करण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसून येतो. तसेच सर्वसामान्य लोकांनाही नवीन कल्पना जन्माला आणण्यासाठी प्रवृत्त केलं आणि लोकांमध्ये इनिशिएटिव्हचं व्यवस्थापन तत्व रुजावं म्हणून दरवर्षी दसरा कार्यक्रम सुरू केला. या दिवशी सर्व लोकांना आपापलं कसब दाखवण्यासाठी खुल्या रंगमंचावर संधी दिली जायची. ती यासाठीच आणि याच लोकांकडून मिळालेली नवीन कल्पना, विचार घेऊन महाराज दरवर्षी दसऱ्यालाच मोहिमेला सुरुवात. इनिशिएटिव्ह या व्यवस्थापन तत्वाचं सोनं लुटून मोहीम हाती घेत असत. मोठ्यात मोठा शत्रूला मारण्यासाठी छोट्यात छोटे शस्त्र वापरणं हे जगाला अचंबित करणारं काम तर महाराजांनी स्वतः केलं हे आपणाला माहीतच आहे. वाघनाकाचा वापर जगात यापूर्वी कोणी केला नसताना महाराजांनी प्रथम करून जगाला इनिशिएटिव्ह या व्यवस्थापन तत्वाचं कायमस्वरूपी ओळख करून दिली. प्रतापगडाचा रणसंग्राम लोकांच्या मेंदूत कोरला तो या वाघनखांमुळेच नव्हे, इनिशिएटिव्ह या महाराजांच्या उपजित स्वभावामुळे आणि ते व्यवस्थापनाचे जनक असल्यामुळेच. दूर, आग, प्रकाश, आवाज यांचा संदेश मनासाठी उपयोग 16व्या शतकातही महाराजांनी केला.
हीच तर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पहिली क्रांती या देशात करून वेगवान संदेशवहनाची महती जगाला दाखवून दिली. दक्षिणेतील लोक उत्तरेतील लोकांकडून का पराभूत झाली याचा अभ्यास करून महाराजांनी स्वतःचे मोठे घोडदळ तयार करून 60% घोडदळ आणि 40% पायदळ हे नवीन समीकरण दक्षिणेमध्ये उदयाला आणून उत्तरेकडील मोगलांचा अस्त केला. एका 800 वर्षाच्या बहुराष्ट्रीय कंपनीचा एका छोट्या स्वदेशी स्वराज्य नामक कंपनीने केलेला हा पराभव व्यवस्थापन म्हणजे काय याचे महत्त्व किती असते हे अधोरेखित करणार आहे. राज्याभिषेकाची बातमी काही मिनिटात सर्व गडांवर पोहोचण्यासाठी पांढऱ्या धुराचा उपयोग, स्वराज्यातील संकटाची बातमी लगेच आजूबाजूच्या किल्ल्यांना देण्यासाठी काळ्या धुराचा उपयोग, तानाजीला कोंढाणा लढवताना ती बातमी लगेच कळावी म्हणून गंजी पेटवून इशारा देण्याची सूचना, हा प्रकाशाचा उपयोग आणि घोडखिंडीत लढणाऱ्या 300 मावळ्यांना आपण पोहोचल्याची बातमी विना विलंब कळण्यासाठी तोफांचा आवाजाचा, पर्यायाने ध्वनीचा उपयोग करणारा हा आपला राजा मॅनेजमेंटच्या इनिशिएटिव्ह या तत्वाचा नाही तर अख्ख्या व्यवस्थापन क्षेत्राचा बाप आहे हे आता कळलेच असेल. चला तर आणखी पुढे जाऊया. व्यवस्थापनाचे रत्न क्रमांक 14 इस्पिरिट डिक्रॉप्स. संघभावना. व्यवस्थापन शास्त्राचे 14वे रत्न म्हणजे संघभावना. व्यवस्थापन शास्त्राचे 14वे सिद्धांत मानले जातात. त्यातील हा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा असा सिद्धांत, संघभावना वाढीला लावणं हे प्रत्येक अधिकाऱ्याचं काम असतं आणि त्यांनी ते काम उत्कृष्टपणे करून संस्था, कंपनी यामध्ये काम करणारे सहकारी, कर्मचारी यामध्ये एकोप्याची भावना निर्माण केल्याचा खूप मोठा फायदा होतो. यामुळे कर्मचारी, सहकारी यांची समर्पणाची भावना तयार होऊन एक कमिटेड, ध्येयवादी असा वर्ग तयार होण्यास मदत होते. आता ही एकोप्याची भावना निर्माण करण्यासाठी वरिष्ठांनी काही गोष्टी करणे आवश्यक असते. त्याचा प्रमुख नियम असा आहे की कोणत्याही वरिष्ठाने एखादी चूक झाली तर कोणालाही न रागवता त्याच्याकडून पुन्हा चूक होणार नाही यासाठी त्यांना प्रेरणा देणे, प्रशिक्षण देणे, संवाद साधणं ही कामे करणे अपेक्षित असतं. आणि जरी एखाद्याच्या चुकीमुळे त्याला रागवण्याची वेळ असेल तरी त्याला एकांतात घेऊन आपुलकीने चूक लक्षात आणून देऊन, समज देऊन अशी होणारी चूक भविष्यात कशी टाळता येईल याबाबत मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि याउलट एखाद्याने चांगलं काम केलं तर त्याची एकांतात पाठ न थोपटता सर्वांसमोर त्याचे कौतुक करून बक्षीस देऊन इतर सहकाऱ्यांनी तसेच काम करण्याची प्रेरणा दिली पाहिजे. एखाद्याची चूक लेखी कागदावर देऊन त्याचा अपमान करण्यापेक्षा त्याला तोंडी समज देणे हाही एक मध्यम मार्ग अवलंबता येतो. लेखी पत्रांनी अधिकारी वाणी प्रकट होते तर तोंडी संवाद साधल्यामुळे आपुलकीची भावना तयार होते. माणसं जोडण्याचा सिद्धांत म्हणजे इस्पिरिट डी कॉर्प्स आणि त्यामुळे जे कॉर्प्स पीक येतं ते निष्ठेचं आणि प्रामाणिकपणाचे. त्यामुळे साहजिकच कंपनीचा विकास आणि भरभराट होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात या तत्वालाच आपले जीव की प्राण समजून त्याचे काटेकोरपणे पालन केलेले दिसते. शिवाजी महाराजांना लोकांमध्ये संघभावना निर्माण करण्यात यश आले म्हणूनच स्वराज्य उभा करता आले. व्यवस्थापन शास्त्राच्या या गुरूने वयाच्या 15व्या वर्षी शंभू महादेवाच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तेव्हा 1000 ते 1200 तरुण त्यांच्यासोबत होते. या सर्वांना संघभावनेची दीक्षा आणि व्यवस्थापन सिद्धांताचे बाळकडू महाराजांनी पाजले. त्यामुळे उभ्या आयुष्यातही एकही माणूस महाराजांना कधी सोडून गेलेला दिसत नाही. उलट महाराजांकडे लाखो लोकांचा ओढा निर्माण झाला. लाखो लोक स्वराज्यात या एका ध्येयाने प्रेरित झाले, एकोप्याने पुढे गेले आणि महाराजांना तख्तावर बसून एक सार्वभौम राजा म्हणून अभिषेक करण्यात आला. महाराजांच्या जीवनातील इस्पिरिट डी कॉर्प्स ही काही ज्वलंत उदाहरणे पाहूया. प्रतापराव गुजरांनी मोठा पराक्रम करून बहलोल खानाला उमराणीच्या लढाईत शरण आणला आणि त्यांनी दयेची याचना केली म्हणून जीवदान दिले. अर्थात प्रतापरावांना असा निर्णय घेण्याचा अधिकार नसतानाही त्यांनी घेतला म्हणजे त्यांनी एक प्रकारची चूकच केली. परंतु महाराजांनी ती पोटात घेऊन प्रतापरावांनी केलेल्या पराक्रमाचे कौतुक करून सत्कार केला आणि पुन्हा अग्नी रायबाग आदी प्रदेशात मोहिमे करण्यासाठी प्रेरणा दिली. पुढे बहलोल खानाने बेईमानी केली आणि प्रतापरावांना दिलेला शब्द तोडला. तेव्हा मात्र महाराज रागावणे स्वाभाविक होते. तेव्हा महाराजांनी प्रतापरावांना सांगितले की हा बहलोल सापासारखा परत उलटला, पुन्हा स्वराज्यावर चालून येतो. तेव्हा त्याच्या आक्रमणामुळे जर स्वराज्याच्या सर्वसामान्य लोकांचे नुकसान झाले
तर त्याला जबाबदार कोण? तेव्हा आता बहलोलखान गर्दीसच मिळवूनच येणे म्हणजे प्रतापरावांची चूक पोटात गाठली ही एक बाब, त्यांचा सत्कार केला ही दुसरी बाब, आणि तिसऱ्या टप्प्यात तर त्यांना आता पूर्वीची चूक न करता बहलोल खानाला पकडण्यापेक्षा सापच करा याची प्रेरणा दिली. यालाच म्हणतात इस्पिरिट डी कॉर्प्स. या सिद्धांताचा खऱ्या अर्थाने अंमलात आणण्याची व्यवस्थापनाची पद्धत. जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी लाय पाटलाने शिड्या लावून रात्रभर वाट पाहिली, परंतु मोरोपंत पिंगळे काही आपले दारकरी घेऊन तटाला भिडले नाही, ज्यामुळे साहजिकच तांबडं फुटून शत्रूच्या हातात येण्या अगोदरच लाय पाटलाने जंजिऱ्याला लावलेल्या 500 शिड्या काढून घेतल्या आणि परत माघारी फिरला. महाराजांनी त्या लाय पाटलाला रायगडावर बोलवून घेतला आणि असे प्रचंड धाडस करणाऱ्या मर्दाचा सोन्याचं कड देऊन पालखीचा मान देऊन गौरव केला. त्याला पदवी दिली सर पाटील. अर्थात महाराजांनी लाय पाटलाचा हा केलेला गौरव सत्कार भर दरबारात होता, तर ज्याच्या कामचुकारपणामुळे जंजिरा स्वराज्यात येण्याचा धाडसी प्रयोग हुकला त्या मोरोपंताला महाराजांनी झापलं, परंतु एकांतात, आणि तेही सभ्य साध्या भाषेत, मनाला न लागता चूक लक्षात यावी अशा सौजन्यशील शब्दात. पंत मोठ्या कार्यात कोताही केलीत, थोर मनसुबा राहून गेला. म्हणजेच काय तर मोठे कार्य हुकलं, तुम्ही कामात हलगर्जीपणा केला आणि पुढची प्रेरणा काय तर थोर मनसुबा आहे तो यावेळी राहिला, ठीक आहे, पुढच्या वेळी आवश्यक पूर्ण करू. इथे महाराज लेखी मेमो देऊ शकले असते किंवा शो कॉज नोटीस देऊ शकले असते, परंतु इस्पिरिट डी कॉर्प्स म्हणजे संघभावना, एकोप्याची भावना काय असते हे चांगलं जपणाऱ्या आणि जाणणाऱ्या महाराजांनी येथे तोंडी संवाद साधून आपुलेपणाचे कायम ठेवला. चूक तर लक्षात आणून दिली, परंतु माणूस तुटणार नाही याची दक्षता घेतली. पहा महाराजांचं व्यवस्थापनाचं तत्व किती उदात्त आणि दूरदर्शी होतं, आणि आम्ही मात्र आजचे व्यवस्थापक हायर अँड फायरची भाषा 21व्या शतकात करत असताना महाराजांनी 16व्या शतकात सुद्धा किती अर्जवी भाषेत मॉडरेट लँग्वेजमध्ये एकोप्याची भावना हे व्यवस्थापनाचे तत्व कसं जपत होते. आणि यावरून आपल्या नक्की लक्षात येतं की आज डबल MBA झालेला माणूस आणि महाराज यांच्यात कोण सरस आणि हुशार आहे ते. म्हणूनच की काय महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी जो जयघोष केला गेला त्यात या प्रौढपणाचा जाहीर उल्लेख झाला. प्रौढ प्रताप पुरंदर म्हणजे मॅच्युअर, प्रताप म्हणजे इफिशियंट आणि पुरंदर म्हणजे एक्सलंट. हे 3 शब्द सुरुवातीलाच आले. यालाच म्हणतात बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले. महाराज तर या बाबतीत आधी केले मग सांगितले. फर्स्ट आय मस्ट डू इट अँड देन टेल टू अदर. फर्स्ट ही डिड नॉट इट अँड देन ही टोल्ड टू अदर्स या तत्वानेच वागले. महाराजांनी निर्माण केलेली ही संघभावना, एकोप्याची भावना म्हणजेच स्वराज्यप्रेम, राष्ट्रप्रेम एवढ्या ताकदीचे होते की लोक काय मला मोहीम द्या, मी स्वराज्यासाठी मरायला तयार आहे, मला मरायची संधी द्या असे निदळ्या छातीने सांगायचे. आज बक्षीस लावलं तरी माणसं अवघड काम हातात घ्यायला तयार होत नाहीत, ते मारायला आणि जीव धोक्यात येईल असं कामांना कशातून तयार होतील. कारण आहे त्यांचं संघभावना निर्माण करणारे कमी पडले आहेत. साहेब कामावर खर्ची पडलो तर भाग्यवान असे मानणारी लोक निर्माण करणारे शिवाजी महाराज व्यवस्थापन शास्त्राचे जनकच आहेत हे यातून सिद्ध होते. आणि महाराजांनी स्वराज्य व्यवस्थापन करताना ही राष्ट्रभावना, संघभावना निर्माण केली, ती महाराजांच्या मृत्यूनंतरही या देशात कायम राहिली. याला म्हणतात एखाद्या नेत्याचा त्याच्या सहकाऱ्यांवर पिढ्यानपिढ्या असणारा प्रभाव. द इस्पिरिट डी कॉर्प्स principle created by Shivaji Maharaj lasted even after his death, and not only his colleagues but also the subjects are still following the management principle from generation to generation. After 250 years also we can see that spirit corpse in the people of Maharashtra, India. So he is really father of modern Indian management, and his management principles are static even in the changing scenario of 21st century. Reason is best principles are always useful and always followed. तर मंडळी, आजच्या या पुस्तकाच्या 4थ्या भागात आपण व्यवस्थापनाची 14 रत्ने यातील शेवटची 4 रत्ने जी आहेत
नंबर 11 इक्विटी समानता. नंबर 12 स्टॅबिलिटी ऑफ टेनर कामाची हमी. नंबर 13 इनिशिएटिव्ह नवीन गोष्टींचा पुढाकार. आणि इस्पिरिटी क्रॉप्स सहकाऱ्यांना प्रेरणा. ही 4 रत्ने पाहिली. जर आपल्याला ही रत्ने किंवा हा भाग आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.